आज जाणून घेऊया एका अशा खेळाबद्दल ज्याची माहिती फारशी लोकांना नाही. हा ताकदीचा खेळ नाही, हा आहे अचूकतेचा खेळ, शूटिंग. या खेळामध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत, एअर पिस्टल आणि एअर रायफल. एअर पिस्टलमध्ये 10 मीटर अंतरावर असलेला टार्गेट त्याचा मध्यभाग फक्त 11.5 मिलीमीटरचा असतो. इतक्या लहान बिंदूवर नेम साधण्यासाठी हाताची ताकद नाही, मनाची स्थिरता लागते. एअर पिस्टलमध्ये प्रत्येक शॉट म्हणजे स्वतःला दिलेला एक शब्द की हा नेम अचूकच लागणार. एअर रायफलमध्ये तर आव्हान आणखी कठीण असतं. 10 मीटर अंतरावर मध्यभागाचा आकार फक्त 0.5 मिलीमीटर. इतक्या सूक्ष्म बिंदूवर नेम साधण्यासाठी पूर्ण नियंत्रण, शिस्त आणि संयम आवश्यक असतो. इथे विजय हा आवाजात नसतो, तो शांततेत मिळतो. कधी-कधी हे फक्त एक स्वप्न असतं. रिकाम्या रेंजमध्ये उभा राहिलेला एक खेळाडू जो स्वतःशीच लढत असतो. एक श्वास, एक लक्ष आणि पूर्ण एकाग्रता. पण काही स्वप्न इतिहास घडवतात. अभिनव बिंद्रा एअर रायफलमध्ये सुवर्णपदक विजेते. मनू भाकर एअर पिस्टलमधील भारतीय अभिमान. आज त्यांची नावं इतिहासात कोरली गेली आहेत, कारण त्यांनी फक्त लक्ष्य साधलं नाही तर भारतासाठी खेळले. त्यांनी स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नासाठी प्रत्येक श्वास दिला. ही फक्त नेमबाजी नाही, हा आहे तिरंग्याचा अभिमान, हा आहे भारताचा अभिमान. आणि अशीच स्वप्न, योग्य मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळाली तरच इतिहास घडतो. आणि पुढचा चॅम्पियन कदाचित तुमच्याच घरातून उभा राहील. आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी पिंपरी चिंचवड परिसरात एक चांगली शूटिंग रेंज शोधत होतो. आमच्या निदर्शनास आली विश्वास शूटिंग अकॅडमी. विश्वजित सर स्वतः राष्ट्रीय चॅम्पियन आहेत आणि ते स्वतः कोचिंग देखील देतात. त्यांच्या रेंजमध्ये एअर पिस्टल आणि एअर रायफल दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. या खेळाची सुरुवात साधारण 10 वर्षांपासून करता येते. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन, एअर पिस्टल निवडायचं का एअर रायफल याबाबत योग्य सल्लाही दिला जातो. तर मग काय विचार करता आहात? आजच आपल्या मुलांच्या स्वप्नांना दिशा द्या.